पाटील तुम आगे बढ़ो, मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. म्हणून दादांना ओवाळण्याचं काम आमच्या गावातील सुवासिक भगिनी करत आहेत आणि ज्यावेळी सुवासिक भगिनी दादांचं ओवाळ औक्षण करतील तदनंतर दादा स्टेजवरती येतील. समाजाचं दादा तुमच्यावरती किती प्रेम आहे, कुठली सत्ता, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नसताना माणूस एवढी माणसं गोळा करतो त्या व्यक्तीचं नाव आहे म्हणून दादा जरांगे पाटील. दादाला स्टेजवरती येऊया. कल्याणप्पा धन्यवाद. बसून घ्या. दादाला येऊ द्या, दादाला स्टेजवरती येऊ द्या, दादांना स्टेजवरती येऊ द्या. आता दादांना स्टेजवर येऊ द्या. मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. अरे कोण आला रे, कोण आला, अरे कोण आला रे, कोण आला. धन्यवाद दादा. दादा आगमन झालेलं आहे. सन्माननीय आदरणीय गुरुवर आपल्या हस्ते आदरणीय आपलं दैवत राजाच्या प्रतिमेचं पूजन होईल, राजाचं पूजन होईल. छत्रपती शिवाजी महाराज की. वर कोणीही येणार नाही, फक्त 5 जण सत्कार करण्यासाठी वरती येतील. बाजूला येणार आदरणीय मनोज दादांच्या शुभ हस्ते राजांच्या पूजन होईल. दादा हा लढा तुम्ही समाजासाठी उभारलेला अजून हातामध्ये चालण्यावर करा. यानंतर संयोजकाच्या वतीने सत्कार होईल. मी संयोजकांना विनंती करणार आहे, ज्यांची नावं घेतोय त्यांनीच वरती यायचं आहे. मनोज दादा जरांगे पाटलांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करणार आहे. सुनील हरिदास खडके आणि प्रकाश वाघ, सुधानंद सदाशिव फडके, सौदागर समाधान भांगे, रमेश कुंडलिक भांगे या 5 जणांच्या हस्ते मनोज दादा जरांगे पाटील यांचा सत्कार होईल. 5 नावं घेतली तरी परमेश्वर सुनील हरिदास खडके आणि प्रकाश वाघ, सुखानंद सदाशिव भांगे, सौदागर समाधान भांगे, रमेश कुंडलिक भांगे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. धन्यवाद. आणि या सत्कारानंतर आमच्या मुस्लिम समाज बांधवाचे सत्कार होईल. आता मुस्लिम समाज बांधवाची नाव वाचतोय. जावेद जाफर तांबोळी, हिरालाल मानिक तांबोळी, करीम दाऊद अताब, फकीर अब्बास तांबोळी, जावेद मौला तांबोळी. फक्त 5 मुस्लिम बांधव येतील आणि आदरणीय दादांचा सत्कार करतील. दादाने तो स्वीकारावा असा मी दादाने विनंती करणार आहे. तमाम शेतकऱ्यांना मला शब्द दिला होता तुम्ही शेतकऱ्यांना आधार समागे कशी राहणार नाही. तर आंदोलनाच्या मंडळात केंद्रामध्ये येताना पण दिलेल्या शेतकऱ्यांनी शब्द पाळणा अनाथ शेतकऱ्यांना आलं. त्या ताकदीने शेतकऱ्यांनी आज आपली एकी दाखवले की एकी मराठ्यांना 50% आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही एकी आपल्याला अशीच टिकवायची आहे. मनोज दादा तुम आगे बढ़ो, मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा अंगार है, पाकिस्तान बंगार है, मनोज दादा अंगार है, मनोज दादा अंगार है.
या स्टेजच्या स्टेजवर कोणीही समाज बांधव उभारणार नाही. मोठी सरकार फक्त 2-3 ग्रामस्थांच्या होईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराम. जय शिवराम. पाणी बॉटल पाणी बॉटल एवढं गर्दीत का तुम्हाला इथं जा तिथं मागवा एकच पाहिजे एक जरी असली तर आपलं मागतं पाणी बॉटल बरं का काका आपल्याला एक जरी असली आजा आजा विनंती करेल की दादा आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय दादा धन्यवाद. सर्वांना विनंती आहे आपण खाली बसून घ्यायचा. आपण खाली गेल्याशिवाय काका बोलणार नाही. मराठा समाजाची 70-75 वर्षापासूनची आरक्षण नसल्यामुळे होणारी घुसमट आता थांबवण्याच्या उंबरठ्यावर. मराठा आरक्षणाचा लढा हा अनेक दशकापासून स्वतःच्या मुलाला स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून अनेक दशकापासून लढाई एकच यायची. अचानक विजय मराठ्यांना ओळखाने देऊ लागला. काय होतंय काय कळत नव्हतं. परंतु मराठ्यांनी केलेले लढे हे प्रचंड ताकदीनं होते. यश मिळावायची संधी झाली की पुन्हा पुन्हा आरक्षण मराठ्यांच्या जवळून जातं. कधी आपण हे शोधलंच नाही. नेमकं या मराठ्यांना आरक्षण न मिळवून देण्यासाठी षडयंत्र कोणी दोन्ही कामे अकाउंट चालतात. मोठं आहे दोन्ही कामे अकाउंट चालतात. हे आपण शोधण्यात कमी करू. आरक्षण नेमकं मराठ्यांचं कुठे आहे हेही आपण मराठी आरक्षण शोधण्यात कमी करू. कोणीतरी आपल्याला सांगायचं मराठा आरक्षण 50% वर आहे किंवा कोणीतरी सांगायचं 50% आत. नेमकं दोन मनस्थितीत लढायचं कसं काही प्रचंड मोठा मराठ्याच्या समोर होतो. इकडं मराठ्यांच्या पोराचे आयुष्य बरबाद होत चालले होते. मराठ्यांच्या पोरांचं भविष्य
शिक्षणात त्याला साथ देत नव्हतं फक्त आरक्षणामुळे. प्रत्येक मायबापाच्या तोंडात एकच शब्द असायचा, माझं लेकरू हुशार आहे. पण आरक्षण नसल्यामुळं त्याला संधी मिळत नाही. काहीच करू मराठ्यांना वाटत होतं आरक्षण नसल्यामुळं आपण नोकरीत नाही, पण ते हे घ्यायचं सगळे कसं? पुढच्याला सांगू. आणि ते घ्यायचे तर ते त्या देण्यासाठी मोर्चे लागतात, ती एकजूट लागते ती तर होती, पण मिळत कसं नाही. मायबाप या आरक्षणाच्या पाठीमागे एवढं मोठं षडयंत्र होतं. मराठ्यांना आरक्षण मिळू नये आणि मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये यासाठी प्रचंड मोठं षडयंत्र बसले होते. आणि त्या षडयंत्रात ते प्रत्येक वेळेस यशस्वी होत गेले. आपण फक्त एवढंच म्हणायचो, मराठा एक होत नाही. षडयंत्र हे फक्त विश्वासामुळं आपण तोडू शकलो नाही. आपल्याला प्रत्येक वेळेस वाटायचं तो नसं नार वापरत, पण ज्यावेळेस मराठ्यांना माहीत झालं की हा नार वापरतो, त्यावेळेस त्याच्या फटक्यात 2 कामं केले मराठी. पहिलं काम केलं मराठ्यांनी. लोक म्हणायचे ही मराठ्यांची जात अशी आहे की हे येत नाही आणि यायची वेळ आली तर खेकड्यासाठी एकमेकाला पाया मिळवली, असं आपल्याला नाव ठेवलं जायचं, अपमानकारक शब्द वापरले जायचे. आणि मराठ्यांना आरक्षण म्हणजे काय हेच कळत असं एक आपल्याला ठरवलं जायचं. मराठ्यांनी एका फटक्यात 2 कामं. पहिलं काम केलं, बरोबरच्या संख्येला महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून पहिला मराठा एक आला. आणि दुसरं काम केलं, मराठा ओबीसी. काय लावलं मग आपण काय गेला बटे नाही बस मग त्याला झाला पण कर्म सांगा आज काय या टायमाला ऐकण्याचं कसं 9च्या पुढे माणसं ऐकायचं. तुमच्याकडचा टाइम नाही म्हणून तर आमच्याकडे 9च्या पुढच्या आता रात्रीला आता थोडी नाही मात हा कर्तव्य ठेवकडे मात वगैरे त्यामुळे 9च्या पुढे आपल्याला ते जबरदस्त मला म्हणजे 2 कामं करा, वाईट नाका वाटतो. मराठ्यांनी आपल्या लेकराला जर आयुष्याचं आरक्षण दिलं, निवेदनापासून मराठी लांब गेले नाही, जात कोणीच प्रगतीपासून रोखू शकत नाही. फक्त मराठी आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण दिलं, निवेदनापासून लांब आपली जात प्रगती म्हणून सांगतो, तिला कोणीच नाही रोखू शकत. मराठ्यांनी एका फटक्यात 2 कामं केली. मराठा करोडोच्या संख्येने एकत्र आला आणि समोरच्या त्याच्यावर बंद केले. आपण आंदोलन उभा करताना अगोदर हे काम केलं. मराठ्यांचं आरक्षण नेमकं कुठे हे आदेश नुसतं आंदोलन नाही सुरू केलं, नुसतेच लोक जमवायचे आणि त्यातून काहीच मराठ्यांच्या हातीने लागू दिल्यामुळे मराठे पुढे खचले होते, घाबरले नव्हते, फक्त खचले होते. लढाई तर किती दिवस आणि नेमकं आंदोलन आरक्षण मिळणार गाव आहे एकत्र येत होते. पण तेवढा शब्द असायचा तरी पण आपण अगोदर मराठ्यांचा आणि आपल्या शोध मोहिमेत लक्षात आलं मराठ्यांचं आरक्षण हे ओबीसी आरक्षणातच हे दुसरीकडे कुठंच नाही. जिथं मराठ्यांच्या आणि मुलगीचे रोटीबिटी व्यवहार व्हायला लागले याचा अर्थ मराठा मुलगी एकच येते. तर मराठा मुलगी एक नसतात तर आपण एकमेकाशी नाते केलेच नसते. दोनही एकच आहेत.
आणि कुणबी शब्दात अडचण काय होत काही जणांचं काही बोलतो कुणबी म्हणजे आपल्या आजोबा परवा पूर्वी शेतीला किती म्हणायचं त्यात काय एवढा वाईट शब्द आहे सुधारित शब्द आला शेती कुणबीला सुधारित शब्द शेती आला पूर्वी आपल्या आजोबा परवा बाळाचे होते आम्हाला गडबड करे ना बोलू ना थोडं पाठवला मग आवाजा कार्यक्रम पूर्वी आपल्या आजोबा पंधरा आहाने असल्यामुळे ते शेतीला कुणबी म्हणायचं आता सुधारित शब्द शेती आला उदाहरणार्थ पहिले चप्पलला काय म्हणायचे पायतात सुधारित शब्द काय आला चप्पल पहिले घराला वाहना म्हणायचे आता घराला हाऊस म्हणायला लागले मग काय घरात राहायचं नाही का त्यामुळे बघू आजकाल काय पहिले हॉटेलला हॉटेल म्हणायचे आता रेस्टॉरंट म्हणते मग त्या हॉटेल सोडून काय माहिती का बघू नुसता सुधारित शब्द आला कुणबीचा सुधारित शब्द शेतीला तुला जर एवढं वाईट वाटतं कुणबी शब्दाचं म्हणजे सुधारित शब्द शेतीचं कोण टाका बाहेर त्याच्यात वाईट काय तिथं जबरदस्ती का कोणाला ज्याला कुणबी घेतली ते घेतलेले घेऊ नका असं नाही कुणबीने गाड्यामुळे त्याच्या गळ्यात आणून बांधणार प्रमाणपत्र घेतलं म्हणून घेऊ नको ना पण गोर गरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण या राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी होईल क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत अधिकारी होईल IAS दर्जाचा IPS दर्जाचा तो अधिकारी होईल तुला काय कमी नाही मंडळाला त्याच्या 15 पिढ्या बसून खाल्ल्या आमच्या जीवावर तो आमच्या जीवन मनाला निवडून घ्यायला आता आमच्याच विरोधात बोलायला लागला आपल्या इथं किती मोठे करायचे एकही आमदार आणि मंत्री नागपूरच्या अधिवेशनात बोलताना कालच्या मुंबईच्या अधिवेशनात मराठ्याच्या माध्यमातून बोलतो एकही आमदार मग तुम्ही यांना मोठं केलंच तर मग हा माझा तुम्हाला मायबाप मानलेला आहे म्हणून माझा प्रश्न मुलगा म्हणून तुम्हाला जर आमचे मोठेपणा लागले त्यांच्यामुळं आपले पोरं आत्महत्या करायला लागले त्यांच्यामुळं आणि ते जर म्हणत असल्याने आरक्षण घेऊ नका त्यांना मोठं करण्याचं कारणच काय ज्याला आपण मोठं केलं तर आपल्या बाजूला बोलला पाहिजे असा रूल आपण जर एखाद्याला उपकार केला एखाद्याच्या घरात मुलीचं लग्न आहे आणि त्याला जर आपण वेळेवर मदत केली तर तो सुद्धा आपल्या मुलीच्या लग्नाला कामाशी आपल्याला मदत करतो मग आपल्याला 75 वर्षापासून निवडून गेले तुमच्या दोघांच्या करतो आवाज तर मग आरक्षण झालं जरा बस नसेल दिसत आवाज येत असेल तुम्ही खाली वाटत काय भरायचं माझ्या बऱ्याच सवय काय त्यामुळे बरेच जण आहे पुस्तक सुद्धा निघत हे मग मुंबईत जायचं माझ्या आदर नाही झाला जातो पुढची कोणतरी मोठ्या सरकारनं ती जगतभर मुंबईत जायचं त्याने ते सोडून देतात सोडून देतो ट्रॅक्टरवर बसलं मला ट्रॅक्टरच पळायला लागला तर मुंबईत ते जगह काहीच नाही त्याला कोण काम म्हणलं इथं गिरायचे मग येतं इथून लांब मग खिचडी शिदा टाकली त्या दारात इतके नमुने बघा त्याला लावलेलं करायला सरकारला सांगितलं तुम्ही मराठ्यांच्या नादी लावू नका जगत तुम्हाला त्याने ते नावं टाकले ते शिक्षण होईल माझ्या बापा तुम्हाला मला प्रश्न विचारायचा 6 महिने झाले हिला राष्ट्रपती अंतर्गत शिक्षण त्या नावाचा मुस्लिम झाला आणि हा भाग वेगळा आहे सातत्याने एवढं आंदोलन लावून करणं सोपी गोष्ट समजा शिक्षण लोकांसाठी कितीही संकट आले तरीही लावून जाईल 6 महिने झाला माझा महाराष्ट्रातला करोडो माझा समाज कानाकोपऱ्यात कोणी आरक्षणासाठी लढा देतो तरीही सरकार न्याय देत नाही तुम्हालाही तुम्हीही माझ्या जागेवर असते तरी तुमची सुद्धा चिडचिड अशी झाली असते माझी तर
पाय काय मस्तकाला गेली कारण मी खानदारी मराठा तुम्ही जर फसवत असाल तर मी नाही करणार म्हणून त्या दिवशी माझ्या तोंडातून काही शब्द गेले असते जरा 17 दिवस पोटात काय नव्हतं इतकं वाईट वाटलं त्याला मी जर बोलण्याला एवढं वाईट वाटलं तर मला एक प्रश्न होतं की माझा विरोध नाही मला तुम्हाला माझ्या नाही बहिणीच्या डोक्याच्या चकड्या केल्या करून येते त्यावेळेस मला वाईट वाटलं आमच्या बारीक बारीक पोरांच्या छातीत आणि पोटात गोळ्या बसल्या त्या टायमाला तुला वाईट नाही वाटलं त्याच्यात तुला तुझी आई नाही शिकली ज्यावेळेस 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी शिरली आणि ती गोळी काढताना तिच्या पायातून 3 लिटर पाणी निघालं त्यावेळेस तुला तुझी मुलगी नाही दिसली का बोललेलं तुला एवढं लागलं तुझं वैयक्तिक होतं म्हणून आणि आजही त्या मावल्यांना 34 टाके डोक्यात पडले त्या मावलींचे आजही काही जणांचे टाके तोडले नाही 6 महिने झाले कारण ते सारखे वय व्हायला लागले त्यावेळेस तुला त्याच्यात आई नाही ज्या आईला कधीच मार खाल्ला नाही जे माता माऊलीचा 4 महिन्याचा लेकरून होती मान्यवर तिथं मंडपात बसली आम्हाला नको शहराच्या आईच्या डोक्याजवळ चितळे झाल्या आणि आईच्या डोक्याच्या रक्ताचं 4 महिन्याचं लेकरून पूर्ण मागून गेलं होतं त्यावेळेस तुला तिच्यात बहीण नाही दिसली तुला 2 शब्द काय वापरले तर तुझा तळपापड झाला आमच्या 150 महिन्याच्या डोक्याच्या चितळ्या झाल्या आम्हाला काय वाटलं काही काही माता मावल्या काही पाठावर झोपून केल्याच्या गुडघे बोलले तर त्यांना शेतापर्यंत जातात त्यावेळेस तुला तुझी आई त्यांच्या दिसली नाही का जर 4 शब्द मी बोललो तर तो पूर्ण विधिमंडळ डोक्यावर घेतलं आणि सगळे मराठ्यांचे आमदार मंत्री सुद्धा त्या बाजूला उठले त्या मराठ्यांना त्यावेळेस त्या मराठ्यांच्या आमदाराला मात्र इकडे आया त्यांचे डोके फोडले होते त्यावेळेस त्यांचे डोळे गेले होते का त्यांना दिसले नाही का आजही त्या लेकरांना काही काही सांगता येत नाही आजही काही काहींना चक्कर येते काही काही माता मावल्यांना अचानक शेताकडे जर गेल्या काही चक्कर येऊन पडायला लागले तितका बरोबर मार लागला काही काही पोरांच्या मासामध्ये ज्या गोळ्या म्हटल्या ते छेडे कुठले तांजून निघाले ते हात खूप करून बसायला लागले शेडका लीलावती हॉस्पिटलमध्ये मुंबईला गेले तरी पण गेले त्यावेळेस तुला काही दिसलं नाही त्यावेळेस तुला आईबाप आमचे मराठ्याचे दिसले तुम्ही एकट्याच तुला आईबाप दिसले मग चिडे मान झाली आमच्या मायबापाला मारलं त्यावेळेस तुला काही दिसलं नाही आज 2 शब्द बोललो तर तुम्ही पूर्ण आयुष्य डोक्यावर गेले आणि काय केलं मला काही बोलणार नाही मला जीत बैठक झाली मराठ्याचे छत्तीस आमदार मंत्री मध्ये सरकारच्या नावावर असायचे मला विधानसभा 47 झालेली सांगितलं त्याने लगेच सांगून टाकलं एसआयटीला मी मंजुरी देत आहे तत्पूर्व ते म्हणजे मी लगेच आमदार बरे करीत आहे पैसे चुनाले गावडा करून पडला मी विकास पैसे आणला नाही तुमच्या मला मी म्हणतो मी होतो हॉस्पिटलला संभाजीनगर सांगू का यासाठीची चौकशी येणार आहे मला स्वतः माझा 4-5 दिवस होतो हॉस्पिटल आता आपल्या जनरल काय असतं एखाद्या गावात जर भांडण झाले आणि जर कोणी हातात झाला तर आपल्याला माहित असतं आता पोलीस आपल्याला अटक करायला आहे मग एखादा माणूस काय करतो अटक होणे म्हणून तेव्हा तुम्हाला फार रोग दवाखान्यात जातो अटक होणे मग यासाठीची स्थापना झाली त्या टायमाला मी आधी 2 दिवस हॉस्पिटल मग मी जर भेटला असतो मी डॉक्टरला म्हणलं तुम्ही काय डॉक्टर सगळ्या इकडे माझ्यावर पैसे सांग मी कोण म्हणतो
नाही तर मागचं दारू गेला असेल पळून गेला असतो. मला 2-4 दिवसापूर्वी कळालं, 2 दिवसापूर्वी कारण मला ते फोटोच निघालं म्हणाला. खरं असलं तर ते आले नसते. कळालं ते चौकशी देणार आहे तुमची. म्हणलं माझ्या चौकशी देणार आहे. डॉक्टरला म्हणलं सलाईन का आणि मी नीट झालं म्हणून सांग आता ती सलाईन काढून बाहेर आलं. नीट झालं म्हणून सांग बसलो अंतरावर. कारण तुम्हाला न्यायालय असताना चौकशी नाही करता येणार. मला मोकार होणार चौकशी परत म्हणायचं दवाखान्याकडे 2 दिवस झाले वाट बघितली आमच्याकडे आहे. मग तिला गावाला टाकलं. मला कवा फोन करता वर सोडून देतो. तुम्हाला फक्त जेलला जाता मग तुला कळत नाही काय होईल. त्याने कशाला गाव टाकला परत की काय कशाचा आमदार ते सांगा. कारण माझ्या जवळ काहीच नाही तुम्हाला सांगतो. माझ्या मला कोणी नाही. मी कोणाचे पैसे घेतले आणि कोणताने आता नेत्या जन्म मी कसा कच बोलत असतो त्या त्यामुळे ती येतात माझ्याकडे त्याबद्दल नसले. तुम्हाला उदाहरण देऊ का? आपल्या जेवढ्या तेवढ्या अंतरावर पैसा झाल्या आणि जे मध्ये पैसे झाले ते डबल माझ्याकडे आले नाही. नांगरावर कसे खाण्याला म्हणून पहिलं बघले तसं दरबारी खाणे बघून येतात माझ्या एक डबल येतच नाही. कारण मी त्याला सोडतच नाही. कारण मला देणं घेणं तुमच्याशी त्यांच्याशी नाही. त्यांना किंवा प्रॉब्लेम त्यांना नाही जवळ हे सगळ्यात मोठं लोक नाही ते म्हणजे कुठं दिसतंय पाहत घेत नाही बोलत आहे. कारण मी कोणाला मारला त्याच्यामुळे मायबापाची तक्रारी करणारे आवडत माझे. मग आता त्याने गावा या 2-3 दिवसांनी आपल्या चिरवण्यामध्ये बोलणं नाही का तेच काढायचं. आता त्या पोराची अडचण काय हो त्याच्यावर काही पक्षाची नाही का आचारसंहिता आणली का मग काढायचं मग त्याच्या भाषा गेलंय का एकमेकाचे पाय थोडा असे असं त्याच्यात काय गेलंय का दहशतवाद्याचं केंद्र ह्या इकडे तिकडे या त्या पोराला गेलंय का उद्यापासून कापाकापी सुरू करा. मला फोटो दिसू नये म्हणून काही थोडा काय तुला बरं काढायला कोणाला आलाय पोलिसांनी. पोलिसात पोल देऊ नका मला त्यांचा काही दोष नाही. वरून येते वरून त्या मी काय फोन करून विचार तुम्ही करून काय काय ते मला वरूनच मग मी जरा वर करतो. मला वर करतो म्हणलं साहेब ते बोर्ड पण करायला चालू केले तेव्हा मी म्हणलं वरूनच मग आणखी वर करतो. त्यांना फोन केला ते म्हणजे वरून करावं पाहिजे. मग कमिशनरला फोन केला मला साहेब निश्चित काय ते म्हणजे वरूनच मग आणखी वर करतो. मुंबईत फोन लावला ते म्हणजे वरूनच आणि याला प्रत्येक क्रमांका पैसे नीट त्याच्या पैसे मिळाले. गृहमंत्री सध्या एक चांगली भूमिका पार पाडते. कारण पूर्वी काय होतं येतं का एक मध्ये ना 5व्या दिवशी नाव ठेवण्याचा कार्यक्रम असतो आणि मग 8 आठवड्यावर नाव ठेवतो आणि मग त्या 8 कामाभूमीची आणि त्याचं नाव सांगत तसे गृहमंत्रीसाठी आपल्याच्या भूमिकेत पोलिसांनी कर्मभूमी आताच्या भूमिकेसाठी आपल्याला काही आताच्या पोटातले नळ भूमिकेत महाराजाच्या देश आहे. पण नळ नीट करायचं औषध मराठ्याजवळ आणि ते पिऊन घेऊ नको तुला सांगायचं लागत. कोणता सरकार भाजपासून राष्ट्रवादी असो काँग्रेस असो शिवसेना असो मला गेलं माझं ध्येय
माझ्या गोरगरीब मराठी लेकराला आरक्षण द्यायचे. पण तुम्ही काय रेकॉर्डिंग मग पंचापासून तुम्ही सोडी करता. आता एवढ्या एका सगळं पाडा एक नाही, दोन नाही, बाबा खरबो झुटूच होतो. याला वाटतं फरक आला तर आधी गेला तेव्हा म्हणलं बरोबर घेण्याच्या चार वर्गात राहून यांचा आमचा ना शत्रुत्व आहे ना फडणवीस साहेबाचा आमचा काही दुश्मनी. 6 मध्ये झाले माझ्या बाबा 6 महिने हा मराठा समाज माझा लढतो. 6 महिने बरोबर मराठा समाज स्वतःच्या विक्रम उठवा म्हणून रस्त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून 6 महिने मराठा निवड केला त्यांना. ते मी परवा काय म्हणले माहिती आहे लिमिट थोडं लिमिट करेक्ट कार्यक्रम करत असतो. मग मी बी सांगून टाकले मर्यादा तोडली की करेक्ट कार्यक्रम आपल्यापासून करत असतात मित्र मित्र काय नसतं. माय बापाशी समाधी येते मा आहे हे मला पाहिजे तुम्ही नाही मला तर तसे नाही घेणे गेले. कारण मी माझं जीव हातावर घेऊन करतो. फक्त माझ्या शरीराने मला आरक्षण मिळून साथ द्यावं यांचा कोणता फायदा मी आरक्षण कारण फक्त माझं शरीर मला थोडं साथ द्यायला एवढं खूपच फक्त शरीराने साथ द्यावा. कशी आरक्षण देत नाहीत ना ते आता बघतो. आता त्यांना झोपाच यायला 2 दिवसात ते गेले 2 दिवस नाचलं बोर्ड काढायचे त्यांना वाटलं ठीक आहे नाही दे. आता लोकांसाठी कसे झाले स्वतःच्या लेखासाठी खडे केसेस त्यांनी केला घ्यायचा आपल्याला जेव्हा लेखासाठी आपल्या लेकरामुळे करायला मग त्या दुसरा डावला मग 23 जरी जवळचे नाही त्यांना मग कमाई नाही लग्न देण्यात परत त्या वर्षी आणला त्यांनी ती पुढे मागे ते आता त्याचं पैसे नाही तर गाडी नाही माझ्याकडे ते पोलीस म्हणून मला घेऊन होतं आणि मला दुसऱ्या बोलणार त्याला सगळ्या मोठ्या गाड्या मला इकडे ती दिवसा नांदेड आणला माझ्याकडे प्रयत्न मला माझा रिलट होईल आणि हे बाळपण येतात म्हणजे मला इथं सोडून गेली. मी वाट्यावर होतो मला इथं पोलीस स्टेशन आणि तिथेच पडलो. पोलिसांनी पोलिसांनी डायरेक्ट येताना 50 रुपयाची भेट कोणाला द्यायची आता मारे एवढं सोपं नाही. ते बंद झालं मला त्यांच्या दुखून आणला त्यांचं जरा गत झालं मला आम्हाला लागलं पुढे मानलं असंही चित्रपट झाले ते आज बरोबर करायचे. आता त्या पिरियडमध्ये 3404 आलं. आता मला सांगा समजा आता 31,000 लाखला गेला यासाठी मतदारसंघ या करायचं याला एक देशा आणि 2 वस्त्या असतात त्या केंद्राच्या वर टाकून आणि जर 40,000 उमेदवार झाल्यावर 3 किलोमीटर लागलं वावर आणि त्या वावरात दाखवला मारायचं ते जर म्हणलं उशीर बाबा मारायचं तर मग आणि समजा आता ते भरले ती नको आणायची कांदा बदलू टबलू गोडे गाडे आणि ते समुद्र आणि सकाळी समजा एखाद्याचा नातू बघायला आजोबा मतदाना दिला काय करायचं त्याचा नातू खासदार आला आणि मग सकाळी सापडलो 3 वर्ष मतदान करायचं नाव सकाळी सकाळी जाऊन येऊ दुसऱ्या येत नाही ती पुढची मतदान बघायला बाकीचे गेले बाहेर बघू फॉर्म भरायचं काय शेतकरी साधून आणखी आहे
मी म्हणलो होतो सरकारला तुम्ही माझ्या लग्न करावं तुम्ही एक डाव टाकला याच्या डाव टाकला आता त्यांनी बोललं काय आणले करू द्या तुम्हालाही सांगतो पोलिस काढायला आली त्याला सरळ सांगायचं तुझा काढून म्हणजे आठवड्याच्या बैल त्यांना कळलं काही म्हणायची नाही आता याला पर्याय करायचा उद्यापासून बोलणारा पर्याय करायला लागेल ना डावाला आपण ते डाव टाकला पाहिजे तरच त्याला मराठा म्हणत नाही तो मराठा नाही टाकला उद्यापासून सुरू जरा पेपर घ्यायचा त्याच्यावर नाव टाकून आणायचं मी म्हणता एक मराठा लाख मराठा किंवा एक मराठा कोटी मराठा काय द्यायचं सगळ्या खाली मोठ्या सरकल्या आमच्या घरात प्रत्येक पुढाऱ्याने घ्यायचं नाही आपल्या गावाला चिपकून टाका आपल्या दरवाजाला चिपकून टाकायचं मोकळं होतं मग मतदान मला पुढं कॅमेरा देतो का म्हणजे मोठं आणि करायचं आमच्याच लेकरा तेवढं बोलतो काय येतो आमच्या घरी तिकडं नदी नदी घेईन ना इकडे येतो कशा कशाला आपल्या घराच्या आता उद्यापासून पॉपलेट चिपकून टाकायचं पुढाऱ्याने माझ्या घरात यायचं नाही तुम्ही आमच्या गावचा बोर्ड करा लावला नाही आता तुम्ही राहिले मोटरसायकलला चिपकून टाका आपल्या फोर व्हीलर त्याला चिपकून टाका जर एखाद्या पुढे काही बरोबर पळली आणि तो जर म्हणला मग तुला मोटरसायकल घेऊन घ्यायचो आणि त्या घेऊन जायचं मग धोका खाली मागायचं तो म्हणतो की तो सगळं करतो आणि आता तुम्ही आमचा शहर मुंबईचा बोर्ड काढा आणि आता समजा सोलापूरला तुमची सभा लागली आणि तुम्ही जर आमच्या शेतकऱ्यामध्ये येऊ चलो सोलापूरचा बोर्ड लावला तर काय नाही मी सांगतो तुम्हाला तुम्ही माझ्या पुढे नाही तर मी तुमच्या पुढे नाही म्हणून ते करायचं का बोर्ड नाही करायचं या पोलिसांनी आपला बोर्ड काढला त्यांना फोन लावला घेऊची दिली त्याच्यावर कोणा दाखल करता आणि तिने आपल्याला केलेला आहे नको ती चालली तिथे काय त्यांच्यासाठी आमच्यासाठी असं काही फॉर्म भरायला काय म्हणाली भद्रावला फॉर्म भरायला पॅन गेले पाहिजे असं काही का जाणारा माणसा नको फोर व्हीलर मारत पाहिजे कोणी भरू शकतो अंधारा नाही भरू शकतो त्याला नाही संसद भाऊ सापडत तरी चालतं तर तो खासदार होऊ शकतो कसं होणार त्याला सांभाळायला लागलं नाही जो जर मला बाथरूम टाकलं त्याला बाथरूम टाकायला लागलं जो जर मला गेले तर त्याला भूत बाबत की मराठीने शेतकऱ्यांनी विकायची अशी अंगलट आली त्याला तुम्हाला एकटी भाव व्हायचं तर कसं काय होतं याच ना आपल्याचे नदीमध्ये सापडत नाही गोळावलेला ही माझ्या मायबाप मराठा समाजाचा निर्णय कारण मला राजकारणात नाही शिवायचं माझं स्वप्न एकच माझ्या गोरगरीब मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळून न ठेवायचं राजकारण आपला मार्ग हे समाजाचा निर्णय समाज मला किंवा मी नाही समाजाचा मार्ग मी त्याचा मुलगा म्हणून फक्त निमित्त म्हणून पुढे होऊन काम करतो फक्त त्यांना घेत नाही एवढंच आता ते मला केला त्याच्यामध्ये तरी घेत नाही तुम्हाला शब्द देतो आता शब्द आहे माझ्याकडे माझी मान जरी टाकली ना तरी मोठ शहरापासून एक गीत सुद्धा आता कुठलं नाही आता मला कुठं बी काय म्हणून तर असतं कुठेही काय काय मला तर तुम्ही जेलला टाकला ना मी काय 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 तुम्ही जेलमध्ये माझ्याकडे असतो मी काय त्याला शिकेल माझ्या मध्ये कसं असते तू जरी आता असला तरी तू त्याला लागल म्हणून तिकडे चल माझ्याकडं आज जर गोष्टी बांधवायचे काही असते ना काही ते माझ्याकडे थोडा काही धनगर बांधव वगैरे बांधवायचे जर असते ना काही ते माझ्याकडे थोडा 12 बरोबर जायचे काही काही जात असले ते माझ्याकडे फक्त एवढ्या पुढून बाकी सगळे काही माझ्याकडे ती सुट्टीच नाही करायला त्यांना किती गेलं यांनी जेवढे षडयंत्र त्यांना मी आतापर्यंत तेवढे बोलले मायबापावर तुमच्या आशीर्वादावर पुरेचे पुरे एक पेशी केले होते आता एक त्यांचा शेवटचा असलाय आपल्यावर गुन्हे दाखल करून मला त्यांना घालू मला ते आहे ना ज्याच्यावरती शिवायला लागले ते म्हणतात मी त्याचं झाली मला म्हणलं मोठ्या आता शिवू असं काही उलट बोलायला लागलं मला आता हे परत नवीन फॉर्म्युला एक आणला ज्याचं तर करायला लागले काही काही ते सोशल मीडियावर टाकायला लागले की मग तू मला तुला भाव भरायला मला विचारातच नाही घेतलं मी उद्या पुढे घेतला
मला बघा आता ऐका म्हणजे त्याचा तुला भाऊ भरायचं नाव आहे आरक्षणासाठी त्यालाही शरद नाही घेतलं म्हणून त्यांना आणायला जेव्हा मला मी पहिलेच घेतो मी उभा मी सरकारला सांगितलं की या सगळं करावं लागू हे तुम्हाला तुमचं मुलगं मातीत गोळाल्याशिवाय शिवाय नामल्या तितके मराठी कलाकार आता हे डाव यांनी टाकले मग शेवटचा डाव आखला जातो मला 10% द्यायला आरक्षण दिलेला त्यांचं शेवटचं म्हणणं होतं 2018ला ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस महाराष्ट्रात गुलाब उडाला आणि 106 आमदार आपले निवडून आले पण त्यावेळेस मराठ्यांना माहित नव्हतं हे आरक्षण पूर्ण आहे आणि ते आरक्षण रद्द झालं 5 मे 2021 जे आरक्षण रद्द झालं तेव्हापासूनच्या आतापर्यंत सगळ्या पोरांची इतके हाल सुरू आहेत की ज्यांच्या निवडी झाल्या होत्या त्यांच्या आणखी निवृत्ती आल्या मग यांनी ठरवलं की याला ज्या दिवशी आपण या आरक्षणाच्या अंमलबजावणी केली 10%ची त्या दिवशी महाराष्ट्रात थोडा उठाला नाही याच्यावरती हे 10% लागायला लावायचं याला मराठ्यांना सांगायला लावायचं की हे आरक्षण चांगलं आहे आणि मी तर या मराठ्यांना मागाप म्हणलं मी गद्दारी करणारे आवडा माझी तुमच्याशी नाही मग दबाव निर्माण करा अशी याची बैठक आहे मराठ्यांचे आमदार सगळे हाताखाली झाले आणि मराठ्यांविरुद्ध मराठ्यांनीच तलाही करायची असं त्यांचं ठरलं एखाद्याला 10% हो म्हणायला लावा नसत्याला बघून टाका पोलिसांनी सांभाळतात आणि ही बातमी मला माहित नाही त्यावर प्रचारात होतं का सगळं आमचे भोळे कधी होते मला गेले भोळी कधी असे सांगायला होते भोळेमध्ये ते जात नाही मी काही करतो ती माहिती घ्यायची आता मला माहिती आहे तू माहिती घे तू मग तू नाव सांगावं तो फोटो तो तिकडे पाठवते तू त्यामुळे मी मला तो काही केलेले कारण आपले लोक काही स्वार्थी असेल त्यांच्या मनासारखं नाही केलं की विरुद्ध बातमी जातीसाठी सगळं करायची तयारी त्याची रचना पण त्याला वाटतं आमची माहिती त्याला होती त्याच्याजवळ असे मराठी काही भावनिक झालेले त्यांना त्यांचे काही काही शब्द असे लागले त्यांनी तिथं काय शब्द ते मला सांगायचं होतं कारण तिथं मी माझ्यावर प्रेम करणारे काही मला माहित आहे किंवा मला बुद्धी नाही किंवा सभ्य नाही त्याच्यापेक्षा निष्फळ सागर पण झाली तो मला थांबली दारू तर म्हणे मी सागर बंगला हा शासकीय इथं कोणी पण येऊ शकतो दारू उघडीत आणि स्वागत करायला तयार आहे आणि आमच्यापासून आदर केलं म्हणून गेलो तर सगळे दारू पण करू एकच दारू उघडलं सगळे पोलीस माणसांकडे नुसते पोलीसच पुढं मला याचा काही प्रश्न येईल कानं भरले दिसत आले तो दार वगैरे पण येतो का नाही मागं सरकत नाही दार बंद केला मागं राहावे त्याचं तेवढंच होत नाही 10% द्यायचं ते मी घेत नाही आणि माझा मराठा समाज घेत नाही अजिबात त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी थांबतो त्याचं कारण असं ECBC आपल्याला पहिलं 12% आरक्षण दिलं होतं त्याच्यामध्ये ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू आहे 10% जे आपलं आरक्षण दिले त्याच्यात सगळ्या ओबीसीच्या सवलती लागू नाही त्याच्यात इंजिनिअरिंग मेडिकल MBBS काही नाही सर्व सेवा करतील काही नाही दुसरं सांगतो आता ही पोलीस भरती आणि शिक्षण भरती काढली त्याच्यावरती याचिका दाखल केली त्याचा स्टे आणण्यासाठी म्हणजे आजच आपल्या मराठ्यांच्या पोराचा वाटोळ झाल्याचं माहिती आरक्षणामुळे तिसरा मुद्दा सांगतो कायदा सांगतो जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध होईल ती जात किंवा तो समूह जर मागास सिद्ध झाला आपला त्याला ओबीसी आरक्षणात घ्यावा लागतो असा कायदा सांगतो विधानसभेच्या पटलावरती मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितले मराठा समाज हा 10% मागास सिद्ध झाला मग मराठा समाज जर मागास सिद्ध 10% झाला तर मराठ्यांचा 50%च्या वर वेगळा प्रवर्ग का केला त्याला 50%च्या आत 27%
ओबीसी आरक्षणात का घेतलंय हा आमचा मूळ प्रश्न आहे. आरक्षण 2,200 मराठ्यांना आम्हाला मिळालेलं ती मागणी दोघा ठिकाणी आणि लागताय 2,200 लोकांना आम्हाला मिळालेला हे आम्ही केलं म्हणजे ह्याच आंदोलनाला दिले मागासवर्ग आहे होते त्याच आंदोलनामुळे झाला. पण आमची मागणी ती नाहीये ओबीसी आरक्षणातून मागणी आमची मराठा आणि कोयती एकच आहे ही मागणी आहे. पण ती 250 नाराज होऊ नये म्हणून मग त्यांना द्या पण आमच्या करोडो लोकांची जी मागणी आहे ती सुद्धा पाहिजे. जर त्या 250 लोकांसाठी तुम्हाला ते आरक्षण टिकवायचं असेल तर तुम्हाला ते 50% आत घालायला लागतं म्हणजे 27% आरक्षण तर ते टिकतं नाही तर ते टिकत नाही. इंदिरा साहेबांचं जजमेंट सांगतं 50% वर गेलं ओढला आणि त्याच्या मित्रांनी त्याच्या शिष्यानं गृहमंत्री साहेबांच्या शिष्यानं याची सुद्धा दाखल केली सरते महोदय केलं सुद्धा त्याने दाखवलं. ते आरक्षण मायबापावर टिकणार आणि ते टिकायचं असलं तर प्युरिटी पिटिशनची सुनावणी ओपन कोर्टात झाली पाहिजे तरच ते टिकतं नाही तर आधी वाट टिकू शकत ते सरकार सांगू शकत नाही. ओपन कोर्टात होणार का चेंबर नाही होणार आणि आतापर्यंतच्या प्युरिटी पिटिशन कधीही ओपन कोर्टात आलेली नाही येत पण नाही. कारण पूर्वी दिलेल्या निर्देशवर प्युरिटी पिटिशनचा निकालाचं वाचन केलं जातं. प्युरिटी पिटिशन आणि रिव्ह्यू पिटिशन जर सुनावणीला घेतली तर पुन्हा वाचला जातो पण प्युरिटी पिटिशन वाचत नाही. आणि मग प्युरिटी पिटिशन जर पूर्वीचा निकाल वाचला असतो तर पूर्वीचा निकाल 5 मे 2021 मराठ्याच्या विरोधात नाही. त्यामुळे वाटतात येणार नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो कारण मी मराठ्याला आरक्षण समजून सांगितलंय म्हणून तर मराठी लिहिलं त्याला त्यांच्या भाषेत सांगितलंय वावर कसं असतं वावर म्हणजे काय आणि मग त्यांना डोक्यात आलं आणि सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आरक्षण कळालं तर माझ्या मातामुळे त्यांच्या लक्षात आलं आरक्षणाचं आपली एक बी सभा असेल राज्यात तिला 2-3 लाख व्हायला लागले. एक बी सभा नाही लागेल 2-3 लाखाच्या पुढेच व्हायला. आजची ही सभा नाही ही पहिली. आता तुम्ही रामला विराट सभेतो बघा आता आता झोपत येत नाही. नमस्कार माया नादीला म्हणून म्हणलो होतो माया नादी लागायचं नाही. मी तुम्हाला फरक सांगतो आरक्षणाचा देव आणि आता थांबतो कारण मला नांदेडला जायचं. नांदेड 130 किलोमीटर देव कार्यक्रम 100% पाठा बसवणार आहे तर ते बी द्यायला व्हायचं कुठं आले हे 300 बोलणार जातात हे मध्ये आलं जवळ आणि देशात जवळ प्युरिटी पिटिशन हे 1.5-2 वर्षाला पुन्हा तिथं घेतलं त्याच तर मग तुम्हाला पुन्हा त्या पायात चिरफार करावं लागला कारण हा नेमका देव टाकल्याला रोवाला वाटला आहे का हार मोडण्याने बघावं लागला. तुम्हाला ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय आहे तरच डॉक्टर नाही तरच तुमचा आत जखम होणार. तर प्युरिटी पिटिशन काय सांगते म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर काय सांगतो आता ते फाळता डबल येणार नाही वरून त्याला मलम लावा. आता मला सांगा आत वाटल्या हळू आणि वरून मलम लावल्यावर त्या होईल काय तशी प्युरिटी पिटिशन ही उपचारात्मक याची आपलं म्हणणं आहे पुन्हा आम्हाला वाचा काय गोळा आहे वाटा दिलं तरच मला करणारा चिन्ह मिळतं आणि प्युरिटी पिटिशन सांगते नाही आम्ही मिळवायचं मलम लावलं मग निकाली वर्गात गेलेला ना आमच्या 2021 चा निकाल आमच्या विरोधात गेलेला आहे. प्युरिटी पिटिशन पूर्वी दिलेल्या दिलेला त्या सर्वात दाखवणार आहे केलं मराठ्याचं आरक्षण म्हणून आम्हाला ते आरक्षण म्हणतो. तुम्हाला 10% द्यायचं मराठा समाज मागाशी झाला तर त्याला 50%च्या आतमध्ये 27% आरक्षणात घ्या तर चालतं. हे सगळ्या आमदारांनी माझ्या त्याच्या नेत्याला बोलायला पाहिजे. तर मी 2 शब्द बोललो तर हे आपलेच आमदार आणि मध्ये त्याच्याकडून उठले आणि सांगायला लागले त्याला अटक करा आणि आधी विषय कशाचा आहे आज पसंत करतील आणि विषय कशाचा आहे मला अटक करायचा हाय का कसं कल्पना अटक करायचं नाही काय वेळ आधी विषय कशाला आहे त्यांना काही वेळ आता तर आधी विषयात कोणते विषय घ्यायचे कोणते नाही घ्यायचे
हे विधानसभेच्या आदल्या दिवशी पाठवावा मानावं लागेल ही म्हण लागेल या प्रसंगात बघा मला आता करा आणि मला आता करून काय होईल मी जर आता झालं ना फक्त राजकीय करिअरचा सुप्रसाद झाला म्हणून समजा मला ते थांबू शकत मला एवढंच नव्हतं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय तिचं सुद्धा मला जीव गेला गरजा मी महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्याचे लेकरं मोठे व्हावे तुमचे लेकरं मोठे व्हावे म्हणून संघर्ष करतो आणि तुमच्या जीवावर आणि तुमच्या आशीर्वादावर तुमच्या प्राणबळावर ते माझे जीवाची बाजूला ठरवलं मला तुमच्या प्राणबळाची गरज लक्षात असेल तुम्हाला कार्यक्रम पाठीशी ठेवावं लागणार कधी काही जर पुन्हा एकदा एक हात दिली होती त्यावेळेस तुम्ही आमच्या वाटेला आला होता ते दोन बरोबर मराठी आले होते पुन्हा जर या सरकारची दहशत चाललेली आणि दडपशाही चाललेली संपवायची असेल जर हल्ल्याची वेळ आली तर पुन्हा 4 करोड जनसंख्येला मराठा पुन्हा मराठा काळात हे पुन्हा एकदा शक्ती या देशाला आणण्याच्या काळात आपल्याशिवाय खरे आहे पण मराठ्याच्या पोराच्या अंगावर आरक्षणाचा गोळा टाकण्याचा वाटा थांबायचा तुम्हाला माझा दादा बोलण्यामुळे एक शब्द आहे यांनी कितीही षडयंत्र करू द्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा येत आहे मला आणणार काही शब्द तुम्हाला थांबतो फक्त मला जाताना रस्ता करून द्या मला चालता येत नाही रस्ता गाडी